Question like this: general solution of equation 2 minus cos theta equal to 2 tan theta by 2. हे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन आहे आणि या इक्वेशनचं जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे. या इक्वेशनचं जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे. ऑप्शन्स: थीटा इक्वल टू 2n plus 1 into pi by 2, four n plus 1 into pi by 2, four n plus 1 into pi by 3, and n plus 1 into pi by 4. n belongs to कैपिटल I म्हणजे इंटीजर. दीज आर ऑप्शन्स. जनरल सोल्युशन्स फाइंड करण्यासाठी आपल्याला सिम्प्लिफिकेशन्स करावे लागेल. इकडे कॉस थीटा आहे, इकडे थीटा बाय 2 आहे. मग त्या थीटा बाय 2ला थीटामध्ये कन्वर्ट करावं लागेल किंवा थीटाचं कन्वर्जन थीटा बाय 2 मध्ये करावं लागेल. टॅन थीटा बाय 2ला थीटामध्ये तर काही लिहायचा रिझल्ट नाही आहे, पण थीटाला मात्र आपण थीटा बाय 2 मध्ये लिहू शकतो. फॉर्म्युले माहीत असणं हेच महत्त्वाचं आहे. हा फॉर्म्युला वापरा असं सांगून काही उपयोग नाही आहे. आपला हे रिअलाइज व्हायला पाहिजे की असा कुठला फॉर्म्युला आहे कॉस थीटाचा की ज्याच्यावरून थीटाचं कन्वर्जन थीटा बाय 2 मध्ये होऊ शकतं. असे सगळे फॉर्म्युले कोणकोणते आहेत ते लिस्टमध्ये पाहायचे. त्यात असा आणखी कुठला एखादा फॉर्म्युला आहे का की ज्याने कन्वर्जन पण डायरेक्ट टॅनमध्येच होईल, कारण इकडं टॅन आहे, एकाच रेशोमध्ये आला तर सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं. म्हणजे कॉस थीटा याचे हाफ अँगल फॉर्म्युले कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2 किंवा 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2 किंवा 2 कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस 1. 3 फॉर्म्युले आहेत. याच कॉस थीटाचा आणखी एक हाफ अँगल फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ टॅन, तो म्हणजे 2 टॅन थीटा बाय 2 अपॉन कॉसचा 1 मायनस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा बाय 2. हा पण रिझल्ट आहे. यातला कुठला रिझल्ट यूज करणं कन्व्हिनियंट आहे आणि कशा प्रकारे ते महत्त्वाचं आहे. कुठल्या रिझल्टनी काय सिम्प्लिफिकेशन होऊ शकतं, काय कन्व्हर्जन होऊ शकतं, किंवा टॅन थीटा बाय 2 साठी असा कुठला रिझल्ट आहे का की ज्याला थीटामध्ये कन्व्हर्जन होईल. हे सगळं फॉर्म्युले काय आठवत आहेत वेळेला त्याच्यावरती डिपेंड आहे. यातला कुठला रिझल्ट वापरणं कन्व्हिनियंट आहे यात कॉस थीटाच्या जागी
कॉसला टॅनमध्ये कन्वर्ट करणारा हा रिझल्ट तर आहे, इन टर्म्स ऑफ टॅन वन. पण हा जर वापरला तर खूप लेंथ वाढेल कॅल्क्युलेशन, कॉम्प्लिकेशन. आणि कॅल्क्युलेशन वाढेल कारण क्रॉस मल्टिप्लाय करून मग ॲडिशन सबट्रॅक्शन. ही 1 + tan² θ/2 राईट साईडला याला मल्टिप्लाय होणार, ते टॅन क्यूबमध्ये जाणार परत. व्हॅल्यू वापरून बघा काय घडतंय. हां, सिम्प्लिफायच करायचं ना आपल्याला. मग वापरू शकतो ना. कॉस थिटालाच 1 - 2 sin² θ/2 लिहिता येईल, किंवा आपल्याकडे डायरेक्ट 1 - cos θ याचा पण रिझल्ट असतो, याच्यावरूनच तयार होणारा. म्हणजे 2लाच आपण 1 + 1 लिहिलं -cos θ, 2 tan θ/2 तसाच. आणि हा जो 1 - cos θ आहे त्याला आपण 2 sin² θ लिहू शकतो, याच्यावरून तयार होणारा. पण व्हॉट अबाउट नेक्स्ट, ते आहे का कन्व्हिनियंट? तो रिझल्ट वापरणं कन्व्हिनियंट आहे का? त्याचा बेनिफिट होणार आहे का? ते महत्त्वाचं आहे. येस, कुठला रिझल्ट वापरायचा आणि कशा प्रकारे? हां, cos θ = which result? कुठला रिझल्ट वापरायचा? राईट साईडचा 2 tan θ/2 लेफ्ट साईडला घ्या आणि cos θ राईट साईडला घ्या. म्हणजे 2 - 2 tan θ/2 = येईल cos θ. बरोबर. लेफ्ट साईडच्या दोन्ही टर्ममधून 2 कॉमन घेता येईल, ब्रॅकेटमध्ये राहील 1 - tan θ/2. 1 - tan θ/2. आता बघा हा फॉर्म्युला यूज करता येईल का नाही ते. cos θलाच 1 - tan² θ/2 अपॉन 1 + tan² θ/2
हा रिझल्ट आपण वापरू शकतो. कॉस थिटालाच 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. आता याचा काय बेनिफिट असेल ट्रान्सफर करण्याचा टर्म. लेफ्ट साइड सध्या तशीच ठेवा. 2 इन ब्रॅकेट 1 मायनस टॅन थिटा बाय 2. राईट साईडला हा जो न्यूमरेटर आहे त्यातल्या 1ला आपण 1 स्क्वेअर लिहू शकतो. 1 स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये येईल ते. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर वन मायनस टॅन थिटा बाय 2 1 प्लस टॅन थिटा बाय 2 आणि डिनॉमिनेटर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा बाय 2. ओके. आता दोन्ही साईडचा 1 मायनस टॅन थिटा बाय 2चा ब्रॅकेट कॅन्सल होईल आणि हा जो डिनॉमिनेटरचा ब्रॅकेट आहे तो लेफ्ट साईडला मल्टिप्लाय. लेफ्ट साईडला त्याला 2 मल्टिप्लाय होणार आहे. 2 दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल ब्रॅकेटमध्ये म्हणजे 2 प्लस 2 टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 आणि राईट साइड 1 प्लस टॅन थिटा बाय 2. राईट साईडचे टर्म लेफ्ट साईडला घ्या. 2 टॅन स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस टॅन थिटा बाय 2 आणि 2 मायनस 1 प्लस 1 इक्वल टू 0. आता हे क्वाड्रॅटिक आहे. टॅन थिटामध्ये क्वाड्रॅटिक आहे हे इक्वेशन. या क्वाड्रॅटिकचे फॅक्टर पडतात का बघा. मल्टिप्लिकेशन 2 ॲडिशन -1. वाटल्यास आपण इथे लेट टॅन थिटा बाय 2च्या जागी x गृहीत धरा म्हणजे इक्वेशन असं दिसेल 2x स्क्वेअर मायनस x प्लस 1 इक्वल टू 0. बघा याचे फॅक्टर पडतात का. बघा याचं सिम्प्लिफिकेशन होतंय का. मल्टिप्लिकेशन 2 ॲडिशन -1 येत आहे. यस. येत आहे सर. देन व्हॉट पडतात का फॅक्टर्स बघा. फॅक्टर पडतायत.
फॅक्टर तर पडत नाहीच आहेत, पण क्वाड्रॅटिक फॉर्म्युला जरी वापरला तरीही इमॅजिनरी व्हॅल्यू येते. बघा क्वाड्रॅटिक फॉर्म्युल्यानुसार काय लिहितो, एक्स इक्वल टू मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. क्वाड्रॅटिक फॉर्म्युला मायनस बी प्लस ऑर मायनस रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a वापरला, ज्यात a म्हणजे 2, b म्हणजे -1, c म्हणजे 1. ही व्हॅल्यू इमॅजिनरी येते, कारण 1 - 8 किती, -7. पण ते रूटमध्ये -7 येत आहे. दिस इज इमॅजिनरी. ही व्हॅल्यू इमॅजिनरी येते. याचा अर्थ सोल्युशन याच्यामध्ये नाहीच आहे. पण ऑप्शनमध्ये तर नन ऑफ दिस पण दिलेलं नाही आहे. याचा अर्थ काहीतरी सोल्युशन तर त्याला आहे. ते सोल्युशन गेलं कुठं, ते गेलं या कॅन्सलेशनमध्ये. बेसिकली हे टर्म आपण कॅन्सल करतो, म्हणजे त्यात एक सोल्युशन जातं आपलं. ॲक्च्युली काय घडायला पाहिजे, हा ब्रॅकेट लेफ्ट साईडला घ्यायला पाहिजे, परत ही पूर्ण टर्म लेफ्ट साईडला घ्यायला पाहिजे, त्यातून 1 - tan θ/2 चा ब्रॅकेट कॉमन यायला पाहिजे, आणि मग 1 - tan θ/2 इक्वल टू 0. याच्यावरून एक सोल्युशन मिळतं. ते कसं, 1 - tan θ/2 इक्वल टू 0 म्हणजेच tan θ/2 इक्वल टू 1. तर 1 ही व्हॅल्यू टॅनच्या कुठल्या अँगलसाठी येते, π/4. π/4. आणि π/4च नाही फक्त, तर π/4चा कोणताही ऑड मल्टिपल. म्हणजे आपण जर याला तर सोल्युशनचा फॉर्म्युला वापरला जनरल सोल्युशनचा, tan θ इक्वल टू tan अल्फा इम्प्लाइज काय असतं सोल्युशन, tan θ इक्वल टू tan अल्फा θ is equal to nπ plus alpha. nπ प्लस, इथं थिटाच्या जागी कोण आला, θ/2 इक्वल टू nπ प्लस अल्फा म्हणजे π/4. क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करा. θ/2 इक्वल टू 4nπ प्लस π अपॉन 4. आणि आता हा 2 राईट साईडला मल्टिप्लाय घ्या, तो 4ला डिवाइड होईल, म्हणजेच θ इक्वल टू न्यूमरेटरून पाय कॉमन घेतला, काय राहील, 4n + 1 इंटू पाय अपॉन 2. सेकंड ऑप्शन. म्हणजे टर्म्स लक्षात घ्या कशा प्रकारे कन्फ्युजन क्रिएट केलं क्वेश्चनमध्ये. जी टर्म कॅन्सल झाली ॲक्च्युली त्यातच सोल्युशन होतं. त्यामुळे व्हेरिएबल टर्म कॅन्सल होत असताना विचार करायचा या कॅन्सलेशनचा काय इम्पॅक्ट आहे ते. ओके, आता फाइंड द जनरल सोल्युशनसाठी ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्ससाठी एक शॉर्ट ट्रिक असते. ती शॉर्ट ट्रिक म्हणजे इंडक्शन मेथड. ती पण आपण वापरू शकतो. ती कशी वापरायची बघा. समजा आपल्याला इक्वेशन दिलेलं होतं 2 cos θ
2 minus cos theta equal to 2 tan theta by 2. दुसरा मार्ग काय ऑप्शनचा, हे फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनलाच पॉसिबल आहे. ऑप्शन मधली एक एक व्हॅल्यू घ्यायची. ऑप्शन फर्स्ट काय, थिटा इक्वल टू 2n+1 इंटू पाय बाय 2. मग काय करायचं, थिटा इक्वल टू 2n+1 इंटू पाय बाय 2. यात nच्या जागी वेगवेगळ्या व्हॅल्यूज टाकायच्या. समजा n इज इक्वल टू आपण 0 टाकला, nच्या जागी आपण 0 टाकला, तर थिटा किती येतो, पाय बाय 2. आणि या पाय बाय 2 ह्या व्हॅल्यूला इथे सबस्टिट्यूट करायचं, LHS मध्ये पण आणि RHS मध्ये पण. LHS मध्ये थिटाच्या जागी पाय बाय 2 टाकला तर कॉस पाय बाय 2 म्हणजे कॉस 90 ची किंमत किती, 0. म्हणजे LHS येणार 2 minus 0 दॅट इज 2. आणि राईट साईडला थिटाच्या जागी पाय बाय 2 टाकला तर थिटा बाय 2 काय येईल, इन्फिनिटी. थिटाच्या जागी पाय बाय 2 जाणार आहे, इकडे थिटा बाय 2 आहे. फरक लक्षात घ्या, थिटाची व्हॅल्यू पाय बाय 2 आहे, पण इथं थिटा नाही आहे, थिटा बाय 2 आहे. थिटाच्या जागी पाय बाय 2 टाकला अपॉन 2, हा अपॉन 2 आहे इथे, म्हणजे ती व्हॅल्यू येईल tan पाय बाय 4 इक्वल टू 1. म्हणजे राईट साईड पण काय ते 2 इंटू 1 म्हणजे 2. तर n इज इक्वल टू 0 साठी ही कंडिशन सॅटिस्फाय झाली, याचा अर्थ हे आन्सर पॉसिबल आहे, कन्फर्म नाही. n इज इक्वल टू 1 टाका, n इक्वल टू जर 1 टाकला तर थिटाची व्हॅल्यू 3 पाय बाय 2 बरोबर. 3 पाय बाय 2 जर टाकला तर कॉस 3 पाय बाय 2 LHS. कॉस 3 पाय बाय 2 किती, कॉस 3 पाय बाय 2 0. किती, पाय बाय 2 चा कोणताही मल्टिपल घ्या, थिटाची किंमत 0च येणार. म्हणजे लेफ्ट साइड परत 2 minus 0. आणि हीच थिटाची व्हॅल्यू 3 पाय बाय 2 जर राईट साईडला घेतली तर काय येत आहे, 2 tan, थिटाची व्हॅल्यू 3 पाय बाय 2, 2 इंटू 2 4, 2 tan 3 पाय बाय 4. tan 3 पाय बाय 4 tan 3 पाय बाय 4 3 पाय बाय 4 म्हणजे 135.
जो की सेकंड क्वाड्रंटमधला अँगल आहे. सेकंड क्वाड्रंटमध्ये टॅनची व्हॅल्यू निगेटिव्ह असते आणि 3π/4 म्हणजे π/4च्या गटातला अँगल आहे. त्याची व्हॅल्यू 1 आणि क्वाड्रंट सेकंड असल्यामुळं मायनस. टॅन 3π/4 येतो -1. मग 2 × -1 म्हणजे राईट साईड येते -2. n = जर 1 घेतला तर LHS येतं 2, RHS येते -2. इक्वल येत नाहीत, याचा अर्थ हे ऑप्शन कॅन्सल. या प्रकारे प्रत्येक ऑप्शन चेक करून पाहणे. n = 0, n = 1, n = 2, 3 आपला जिथपर्यंत कन्फर्म वाटत नाही की हे ऑप्शन नाही आहे किंवा आहे तोपर्यंत व्हॅल्यूज टाकत राहायचं आणि चेक करायची LHS आणि RHS. अशी मेथड आपण वापरू शकतो ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सला, कारण ऑप्शन असतात सोल्युशन्सचे. त्यासाठी ट्रिग्नॉमेट्री फंडामेंटल भरपूर परफेक्ट पाहिजेत. व्हॅल्यू कुठलाही अँगल आला की त्या अँगलसाठी कोणत्या रेषेची व्हॅल्यू काय येते परफेक्ट पाहिजे. टेक डाउन दिस. नेक्स्ट वन, द रेशो ऑफ sides of triangle ABC is 1:√3 2. ट्रायंगल ABCच्या तीनही साइड्सच्या लेंथचा रेशो दिलेला आहे. तो रेशो आहे 1:√3 2. आणि फाइंड करायचा आहे रेशो ऑफ अँगल्स A:B:C. हा रेशो फाइंड करायचा. आता बेसिकली रेशो दिलेला असेल तर काय करत असतो आपण, एक कॉमन मल्टिपल घेत असतो. लेट K बी द कॉमन मल्टिपल. K हा कुठला तरी एक आपण कॉमन मल्टिपल घेतला. म्हणजेच त्याच्या साइड्स आहेत A, B आणि C होता. A म्हणजे 1 × K, दॅट इज K. B म्हणजे √3K आणि C म्हणजे 2K. त्यानंतर ABC आहेत. कोसाइन रूलनुसार cos A किंवा cos B किंवा cos C कुठलाही अँगल घ्या, कुठलाही रेशो घ्या, एक त्याची व्हॅल्यू फाइंड करा. कुठलाही घ्या. समजा cos A घेतला, कारण तिन्ही घ्यायचे आहेत आपल्याला. cos A B² + C² - A² अपॉन 2BC. B² + C² - A². B² म्हणजे √3K चा स्क्वेअर, 3K² प्लस C² 4K² आणि मायनस A² म्हणजे -K². डिवायडेड बाय 2BC. B म्हणजे √3K आणि C म्हणजे 2K. व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट केल्या कोसाइन रूलच्या फॉर्म्युल्यामध्ये. 3K² + 4K², 7K² - K², 6K² अपॉन 2 × 2 4,
4√3 इंटू के स्क्वेअर. के स्क्वेअर कॅन्सल. परत 2 न डिवाइड करा इथे 6 आणि 4ला. 3/2√3 आलं. त्यातल्या न्यूमरेटरच्या 3ला आपण √3 इंटू √3 लिहू शकतो अपॉन 2√3. एक √3 कॅन्सल. √3/2. आता √3/2 ही स्टँडर्ड व्हॅल्यू अँगलसाठी आहे का? कॉसच्या कुठल्या अँगलसाठी येते √3/2 व्हॅल्यू? π/6. π/6 म्हणजेच A इक्वल टू π/6 दॅट इज 30 डिग्री. बरोबर आहे. कॉस ए झाला त्यावरून ए मिळाला. असाच कॉस बीचा फॉर्म्युला वापरा. कॉस बी ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 2ac. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. ए स्क्वेअर म्हणजे के स्क्वेअर. 2kचा ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे 4k स्क्वेअर मायनस 3k स्क्वेअर अपॉन 2 इंटू के इंटू सी म्हणजे 2k. 1 + 4 म्हणजे 5. 5 - 3 2k स्क्वेअर अपॉन 4k स्क्वेअर. के स्क्वेअर कॅन्सल. 1/2. 1/2 ही पण स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. याचा अर्थ अँगल बी काय झाला? π/3. π/3 60 डिग्री. कारण कॉस 60 ची व्हॅल्यू 1/2 असते. 1/2 आहे. आता अँगल ए इक्वल टू जर 30 डिग्री आलाय, अँगल बी जर 60 डिग्री आलाय, तर अँगल सी किती असणार बरं? एक असेल. अँगलचे 3 अँगल आहेत. 90 डिग्री. 90 कारण तिघांचं ॲडिशन 180 यायला पाहिजे. आपल्याला फाइंड करायचं आहे यांचा रेशो A:B:C. काय येईल बरं? 1:2:3. 1:2:3. कारण 30 × 2 म्हणजे 60. 30 × 3 म्हणजे 90. दॅट इज द रिक्वायर्ड आन्सर. याच प्रकारचा क्वेश्चन आहे तो पहा कसा आहे. इफ लेंथ ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल आर 7, 4√3 आणि √13. ट्रायंगलच्या 3 साइडच्या लेंथ दिलेल्या आहेत. देन व्हॉट इज इट स्मॉलेस्ट अँगल असं विचारलं आहे. व्हॉट इज इट्स स्मॉलेस्ट अँगल हे आपल्याला फाइंड करायचं आहे. ट्रायंगलच्या तिन्ही साईडच्या लेंथ दिलेल्या आहेत. मग त्या लेंथ्सला आपण आधी ABC गृहीत धरू. कुठल्याही क्रमाने जर कन्सिडर केलं तरी चालतं. आता इथं आपल्याला स्मॉलेस्ट अँगल विचारला आहे. मग त्यासाठी काय सगळे अँगल नाही शोधत बसायचे. तिन्ही अँगल काढायचे आणि मग त्यात लहान कोण येतो बघायचं. एवढं डॉंकी वर्क नाही करायचं. ट्रायंगलची एक सिंपल कन्सेप्ट असते. अँगल ऑपोजिट टू स्मॉलेस्ट साइड इज स्मॉलेस्ट अँगल and angle opposite to largest side is largest angle. जो अँगल स्मॉलेस्ट साइडच्या समोर येतो तो अँगल स्मॉलेस्ट, आणि जो अँगल लार्जेस्ट साइडच्या अपोजिट येतो तो लार्जेस्ट. पण त्यासाठी आपल्याला ह्या 3 पैकी कुठली साइड स्मॉलेस्ट आहे आणि कुठली लार्जेस्ट आहे हे सांगावं लागेल. पैकी 7 तर आपला दिसतोय,
4√3 हा ए पेक्षा लहान आहे की मोठा ते ठरवायचं आहे. 4 मल्टिप्लाइड बाय √3 ची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 1.732. त्याला 4 ने मल्टिप्लाय करा. मिळणारी व्हॅल्यू 7 पेक्षा मोठी ती का लहान एवढंच बघायचं आपल्याला आधी. काय ते स्मॉल 6.8 हां 6.928 हां 928 6.9 928. म्हणजे ही व्हॅल्यू ए पेक्षा लहान आहे. सो ए इज ग्रेटर दॅन बी. आता √13 16चं स्क्वेअर रूट 4 असतं, बरोबर आहे. 16चं स्क्वेअर रूट 4 आणि 3चं स्क्वेअर रूट 9. याचा अर्थ 13चं स्क्वेअर रूट हे 3 आणि 4च्या मध्येच कुठेतरी असेल ना, येस बरोबर आहे का. 13चं स्क्वेअर रूट 3 आणि 4च्या मध्येच असेल कुठेतरी. म्हणजे सी सगळ्यात लहान आहे. सो सी इज किंवा हे स्क्वेअर रूट वगैरे नाही नसले काढतायत तर सोपा मार्ग तिघांचाही स्क्वेअर करा ना. 7 एचा स्क्वेअर 49, बीचा स्क्वेअर 4√3चा स्क्वेअर 4चा स्क्वेअर 16 × 3 आणि सीचा स्क्वेअर. मग ह्या सगळ्यात लहान कोण आला. सी इज स्मॉलेस्ट साईड आणि सी जर स्मॉलेस्ट साईड आहे तर कॅपिटल सी हा स्मॉलेस्ट अँगल असेल. म्हणजेच फाइंड करायचा आहे सी. कोसाइन रूल वापरा. कॉस सी इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन 2ab. ए स्क्वेअर 49, बी स्क्वेअर 48, सी स्क्वेअर 13. 2 × ए म्हणजे 7, बी म्हणजे 4√3. कॅल्क्युलेशन 49 प्लस 48 मायनस 13. न्यूमरेटर काय येतो बघा. 84 अपॉन 2 × 7 × 4 56√3 यस 56√3. 56√3 आता डिवाइड करा कितीने भाग जातोय बघा. 8 ने तर भाग जातोय का आधी नाही जाणार. 4 ने जाईल. yes sir 21 डिवायडेड बाय 14√3 आणि आता 7 ने पण भाग जाईल. 3 अपॉन 2√3 3/2 म्हणजे √3/2. देअरफॉर अँगल सी किती. कॉस 30 ची किंमत √3/2 असते. सो आन्सर इज 30 डिग्री.
ओके. नेक्स्ट वन. साइन इनवर्स ऑफ x रूट 1 माइनस x माइनस रूट x इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. याची व्हॅल्यू विचारली आपल्याला. साइन इनव्हर्स ऑफ x रूट 1 मायनस एक्स मायनस रूट एक्स इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट ऑप्शन साइन इनव्हर्स रूट एक्स साइन इनव्हर्स एक्स मायनस साइन इनव्हर्स रूट एक्स. सेकंड ऑप्शन साइन इनव्हर्स एक्स प्लस साइन इनव्हर्स रूट एक्स. थर्ड ऑप्शन साइन इनव्हर्स रूट एक्स मायनस साइन इनव्हर्स एक्स. आणि फोर्थ ऑप्शन साइन इनव्हर्स ऑफ एक्स मायनस रूट एक्स. मुख्य हिंट ऑप्शनमध्येच आहे. चारपैकी 3 ऑप्शनमध्ये साइन इनव्हर्स एक्स साइन इनव्हर्स रूट एक्स. एक टर्म साइन इनव्हर्स एक्सची आहे आणि एक टर्म साइन इनव्हर्स रूट एक्सची आहे. ऑब्झर्वेशन्स खूप महत्त्वाचे असतात सिम्प्लिफिकेशनला. यात जर आपण x इक्वल टू साइन थीटा आणि रूट एक्स इक्वल टू साइन फाय घेतलं. आता बघा केअरफुली असं का घेतलं, जेव्हा ते व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करू तेव्हा कळेल. x इक्वल टू जर साइन थीटा घेतला याचा अर्थ थीटा इक्वल टू असेल साइन इनव्हर्स एक्स, बरोबर. आणि रूट एक्स इक्वल टू साइन फाय घेतलं तर याचा अर्थ फाय इक्वल टू साइन इनव्हर्स ऑफ रूट एक्स. तर या व्हॅल्यूज एक्स आणि रूट एक्सच्या व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करायच्या आहेत. पण या सबस्टिट्यूट करताना टर्म कशा प्रकारे घ्यायची आपल्याला पहा. साइन इनव्हर्स ऑफ एक्स इंटू रूट ऑफ 1 मायनस एक्स आहे. हा जो 1 मायनस एक्स आहे त्या एक्सलाच रूट एक्सचा स्क्वेअर लिहा. एक्सलाच काय लिहिलं, रूट एक्सचा स्क्वेअर. ते या एक्सला लिहिलं पण या एक्सला नाही लिहिलं. का नाही लिहिलं, असंच का चाललंय ते कळेल पुढच्या स्टेजला. मायनस पुढचा रूट एक्स तसाच, पुढचा रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर तसाच. फक्त एकच चेंज केला. पहिल्या रूटमध्ये जो 1 मायनस एक्स आहे त्या एक्सलाच लिहिला रूट एक्सचा स्क्वेअर. असं का,
रूट तर काढून टाकायचे. आता पहा, हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर ते कशा प्रकारे सबस्टिट्यूशन होणार आहेत. या एक्सच्या जागी आपण टाकणार साइन थिटा इंटू रूट ऑफ 1 मायनस, ऑब्वियसली इथं आपण रूट एक्सच्या जागी काहीतरी टाकणार आहे. रूट एक्स काय, साइन फाय. त्या रूट एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजे तो होईल साइन स्क्वेअर फाय. ओके, मायनस पुढे रूट एक्स आहे, त्या रूट एक्सला लिहिलं परत साइन फाय इंटू रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर आहे. एक्स म्हणजे साइन थिटा, त्याचा स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर थिटा. आता साइन इन्व्हर्स ऑफ पहिली टर्म साइन थिटा ॲज इट इज, रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर फाय. 1 मायनस साइन स्क्वेअर फायला काय लिहिता येईल, कॉस स्क्वेअर. कॉस स्क्वेअर फाय, आणि कॉस स्क्वेअर फायचं स्क्वेअर रूट कॉस फाय. कॉस फाय मायनस पुढे साइन फाय तसाच, परत रूटमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटाला काय लिहिता येईल, कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा, आणि कॉस स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट कॉस थिटा. कॉस थिटा. बघा ही टर्म कशी आली आहे, साइन थिटा कॉस फाय मायनस कॉस थिटा साइन फाय. आठवतंय का कुठला फॉर्म्युला ह्या टर्मकडे पाहून, साइन थिटा मायनस फाय, साइन ए मायनस बी. Yes. साइन ए मायनस बी, साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. बरोबर आहे. साइन ए मायनस Yes, बीचा sir. फॉर्म्युला साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. आणि हे असं येण्यासाठी आपण हे केलं होतं प्रकार. ते आपल्याला पहिल्या स्टेजला लक्षात तर आलं, कारण वर्किंग जे आहे ते आपलं पहिल्या स्टेपलाच डोक्यामध्ये होऊन जात आहे. म्हणजे आपण डायरेक्ट ही स्टेज पण लिहू शकता. दॅट इज साइन इन्व्हर्स ऑफ साइन थिटा मायनस फाय. आणि मग इथे प्रॉपर्टीनुसार साइन इन्व्हर्स साइन कॅन्सल झाले, शिल्लक काय राहील फक्त Theta minus phi. आणि थिटा म्हणजे काय, Sin inverse x. फाय म्हणजे Sin inverse of root x. ऑप्शन ए फर्स्ट. ओके, नेक्स्ट वन. Question is like this: if tan inverse x bracket square plus cot inverse x bracket square equal to 5 pi square upon 8, then x equal to, हे एक इक्वेशन दिलं आहे इन्व्हर्सच्या टर्म्स असलेलं, आणि इक्वेशन सॉल्व करून एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ऑप्शन्स दिलेले आहेत 1 -1
0.04 1 - 1.04 हे ऑप्शन्स आहेत आणि हे इक्वेशन दिलं आहे. We have to solve this equation and find the value of x. यामध्ये एक मार्ग ऑप्शन्सचा बेनिफिट पण आपण घेऊ शकतो. जर आपण एक्सच्या जागी 1 टाकला तर tan इनवर्स 1 ची किंमत किती? पाय बाय 4. पाय बाय 4 आणि कॉट इनवर्स 1 ची पण किंमत पाय बाय 4. पाय बाय 4च येणार. इथे पाय बाय 4, इथे पाय बाय 4. पाय बाय 4चा स्क्वेअर म्हणजे पाय स्क्वेअर बाय 16. पाय स्क्वेअर बाय 16 म्हणजे तो येईल 2 पाय स्क्वेअर बाय 16. कॅन्सल झाला. व्हॅल्यू येते पाय स्क्वेअर बाय 8. बरोबर. जर म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय होत नाही 1नी, -1 घेतला, tan इनवर्स ऑफ -1 180. 3 पाय बाय 4. tan इनवर्स -1 3 by 4. 3 पाय बाय 4. tan इनवर्सची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय? Pi by 2. tan Minus pi by इनवर्सची 2, pi by 2. प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँच काय? Pi by 2 to minus pi by 2 to pi by 2. -π/2 to +π/2 च्या मध्ये 3π/4 येतो का? -90 आणि +90 च्या मध्ये 135 येतो का? Yes. येतो. नाही. No, sir. हे शॉर्टकट वापरत असताना किती नॉलेज लागतं हे काळजी घ्या. इन्व्हर्स आहे हे. इन्व्हर्समध्ये प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचला इम्पॉर्टन्स आहे. tan 3π/4 ची किंमत -1 असते, इट्स ओके. पण tan इनवर्स 1 ची किंमत -3π/4 होणार नाही. tan इनवर्स -1 ची किंमत ती होईल -π/4. म्हणजे जर आपण tan इनवर्स -1 याला प्रॉपर्टी लिहू शकतो आपण -tan इनवर्स 1 म्हणजे -π/4 येणार. आणि कॉट इनवर्स -1 काय? कॉट इनवर्स -1 प्रॉपर्टीज. कॉट इनवर्स -1 पाय मायनस कॉट इनवर्स 1 म्हणजेच पाय मायनस काय π/4 आणि याची व्हॅल्यू 3π/4 येते कारण याची प्रिन्सिपल व्हॅल्यू कॉट इनवर्सची असते 0 to π. 0 to π म्हणजे 0 to 180 आणि त्यात 135 येतो. आणि या व्हॅल्यू जर इथे टाकल्या आपण LHS मध्ये तर -π/4 चा स्क्वेअर प्लस 3π/4 चा स्क्वेअर. -π/4 चा स्क्वेअर म्हणजे π² 16 प्लस 9π² 16
इक्वल टू 10 पाय स्क्वेअर अपॉन 16 म्हणजे 5 पाय स्क्वेअर अपॉन 8. इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे म्हणजे हे आन्सर पॉसिबल आहे. ऑप्शन थर्ड जर विचारात घेतलं 0, टॅन इनव्हर्स 0 ची व्हॅल्यू 0. पण कॉट इनव्हर्स 0 कॉट इनव्हर्स 0 इन्फिनिटी आणि त्यामुळे त्या व्हॅल्यूचा उपयोगच नाही. ही व्हॅल्यू इन्फिनिटी येते. आणि फोर्थ ऑप्शन टॅन इनव्हर्स 4 स्टँडर्ड अँगलच नाहीये. व्हॅल्यू एक्झिस्ट होते पण स्टँडर्ड नाहीये. त्यामुळे ह्या ऑप्शनचा उपयोग होणार नाही. पण सेकंड ऑप्शनने इक्वेशन सॅटिस्फाय होत आहे. सो दॅट्स द करेक्ट आन्सर. ही झाली ऑप्शन्सची ट्रिक. तर सॉल्व कसं करायचं याला, ऑप्शनच्या ट्रिकमध्ये सुद्धा कन्सेप्ट वापरली प्रॉपरली तेव्हा ते जमत आहे. टॅन इनव्हर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस कॉट इनव्हर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू दिलेला आहे 5 पाय स्क्वेअर अपॉन 8. यात आपल्याला हे महत्त्वाचं आहे की टर्म ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये आहे. आणि ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरलाच आपण काय लिहू शकतो, a plus b bracket square minus 2ab. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2ab. बघा याला सिम्प्लिफाय करून हा येतो का ते. ए प्लस बी म्हणजेच टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू टॅन इनव्हर्स एक्स इंटू कॉट इनव्हर्स एक्स इक्वल टू 5 पाय स्क्वेअर अपॉन 8. ओके. आता यामध्ये याची परत प्रॉपर्टी आहेच. टॅन इनव्हर्स एक्स प्लस कॉट इनव्हर्स एक्स पाय बाय 2 चा स्क्वेअर मायनस 2 टॅन इनव्हर्स एक्स इंटू कॉट इनव्हर्स एक्स इक्वल टू 5 पाय स्क्वेअर बाय 8. पाय बाय 2 चा स्क्वेअर म्हणजे पाय स्क्वेअर अपॉन 4. तर ही टर्म राईट साईडला घ्या, ही लेफ्ट साईडला घ्या. 5 पाय स्क्वेअर अपॉन 8 मायनस होईल आणि 2 टॅन इनव्हर्स एक्स इंटू कॉट इनव्हर्स एक्स राईट साईडला येईल. याचं सबट्रॅक्शन बघा किती येत आहे ते. Minus 3 pi square by 8. मायनस 3 पाय स्क्वेअर बाय 8 इक्वल टू 2 इंटू. आता हे टॅन इनव्हर्स एक्स इंटू कॉट इनव्हर्स एक्स हे सिम्प्लिफाय कसं करायचं ते इम्पॉर्टंट आहे. इथेच महत्त्वाचं आहे.
यात हा टॅन इन्व्हर्स एक्स जो आहे तो तसाच ठेवला. याच प्रॉपर्टीनुसार कॉट इन्व्हर्स एक्सलाच आपण π/2 मायनस टॅन इन्व्हर्स एक्स लिहू शकतो. बरोबर आहे. कॉट इन्व्हर्सलाच π/2 मायनस टॅन इन्व्हर्स एक्स लिहिलं. आता हे सगळं एका फंक्शनमध्ये आलं टॅन इन्व्हर्समध्ये. वाटल्यास ते सोपं जाण्यासाठी आपण टॅन इन्व्हर्स एक्स याच्या जागी वाय गृहीत धरू. टॅन इन्व्हर्स एक्सलाच वाय कन्सिडर करू. जर वाय घेतला तर काय येईल? -3π² 8 = 2y इंटू π/2 मायनस वाय. या 2y ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करा. 2y ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला काय येईल? -3π² 8 = 2y इंटू π/2 2 कॅन्सल πy आणि -2y². फ्रॅक्शन निघून जाण्यासाठी 8 पण मल्टिप्लाय करा राईट साईडला. म्हणजे -3π² = 8πy - 16y². त्या राईट साईडच्या दोन्ही टर्म लेफ्ट साईडला घ्या. 16y² मायनस 8πy आणि -3π² = 0. आता हे क्वाड्रॅटिक आहे वाय मध्ये. ते क्वाड्रॅटिक सॉल्व करावं लागेल. त्याचे फॅक्टर पडतायत का बघा. मल्टिप्लिकेशन यस सर. 16 इंटू -3 म्हणजे -48π² यायला पाहिजे आणि ॲडिशन -8π यायला पाहिजे. काय पडतील फॅक्टर? -12π + 4π. -12 + 4 बरोबर आहे. म्हणजे -8π व्हायलाच आपण -12π + 4π असं लिहिलं. पुढे 3π² तसाच. बघा -4 आणि -12 आणि +4चं ॲडिशन -8 येत आहे. -12π इंटू +4π यांचं मल्टिप्लिकेशन 48π² येतं यांच्या एवढं. फॅक्टर पडतायत 2-2च्या जोड्या. पहिल्या दोन टर्ममधून 4y कॉमन ब्रॅकेटमध्ये 4y - 3π. पुढच्या दोन टर्ममधून फक्त पाय कॉमन 4y - 3π. म्हणजे एक ब्रॅकेट 4y - 3π, दुसरा ब्रॅकेट 4y + π. म्हणजेच 4y - 3π = 0, 4y + π = 0. आणि मग या दोन्हीवरून दोन व्हॅल्यू येतील वायच्या. एक म्हणजे 3π/4 आणि दुसरी -π/4. पण y म्हणजेच टॅन इन्व्हर्स एक्स आहे. टॅन इन्व्हर्स एक्सची एक व्हॅल्यू ही, एक व्हॅल्यू ही. पण पहिली व्हॅल्यू
त्याच्या प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रँचमध्ये येत नाही, म्हणून ही व्हॅल्यू घ्यावं लागेल. टॅन इनव्हर्स एक्स जर -π/4 घेतला तर x इज इक्वल टू टॅन ऑफ -π/4 म्हणजे -1 येईल. त्यामुळे इमानदारीनं सोडून जर म्हटलं तरी सुद्धा एवढं सगळं काम करावं लागतं आहे. त्यापेक्षा शॉर्ट ट्रिक परवडते या क्वेश्चनला. शॉर्ट ट्रिकनी फक्त एवढ्यातच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. स्टँडर्ड व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट केल्या ऑप्शनमधल्या. कुठं काय मेथड यूज करायची, कुठं शॉर्ट ट्रिक उपयोगाची आहे, कुठे आपल्याला पूर्ण सिम्प्लिफिकेशन करणं कन्व्हिनियंट आहे, हे खूप महत्त्वाचं ठरतं. तर इथे प्रॉब्लेम सोडवत असताना सुरुवात ओके होते, पण पुढं जे काही जाणार आहे ते सिम्प्लिफिकेशन महत्त्वाचं. ओके, write down this.